सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय। तो व्हिडिओ होता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा। त्या व्हिडिओमध्ये कृषी मंत्री असं म्हणतात, मी एक साधा माणूस आहे, तू मोठा माणूस आहे, तू आंदोलन केलं, उपोषण केलं, आता त्यांनाच पंचनामा करायला सांग, मी साधा माणूस आहे, अशा प्रकारचा तो एक व्हिडिओ व्हायरल होतोय। नेमकं काय प्रकरण आहे, तो व्हिडिओ काय आहे, ते संभाषण कोणाचं आहे, हे आपण सविस्तर जाणून घ्या। आपल्यासोबत जो व्हिडिओ व्हायरल झाला तो शेतकरी आहे। नेमकं काय संभाषण झालं होतं आणि नेमकं काय प्रकरण आहे हे आपण त्यांच्याकडून आधीच जाणून घेत। नेमकं काय सांगाल, एक व्हिडिओ व्हायरल होत होता दत्तात्रय भरणे यांचा, मामांचा, तर नेमकं त्या व्हिडिओमध्ये कोण होतं, जर तुम्ही असताल तर नेमकं काय संभाषण झालं होतं आणि काय काय बोलणं झालं होतं, त्याच्यावरती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा नेमके काय म्हणाल तुम्हाला? तो व्हिडिओ आम्ही नाव सांगा पहिलं. मी भगवान बाप्पू खरतोडे, हा. मी उपोषण करताय। मी कळस गावामध्ये 2 जूनला उपोषण केलं होतं। तर उपोषणाचा मुद्दा होता माझा की पहिला की खडकवासल्याचं पाणी माझ्या इंदापूर तालुक्याला भेटावं, ती मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी माझी मंजूर केली। आणि दुसरी जी मागणी होती, ही जो ऊस आहे आमचा, हा बघा, हा जळालेला ऊस आहे, ह्या ऊसाचं पंचनामा करावं आणि एकरी माझ्या शेतकऱ्याला 50,000ची मदत भेटावी। आता ही मागणी कृषी मंत्र्याची आहे। मी 4 दिवस अशा भर उन्हामध्ये उपोषणाला बसलो, कृषी मंत्री तिथं आले नाहीत। मला वाईट नाही वाटलं। मग उपोषणाला उठल्यानंतर मी स्वतः जनता दरबारमध्ये रविवारी मामांकडे गेलो। मामांना म्हटलं, मामा, माझ्या शेतकऱ्यांची मागणी आहे की उजळल्या ऊसाचं पंचनामा करा। तर मामांनी असं उत्तर दिलं आम्हाला की मी लहान माणूस आहे, तुम्ही उपोषण करते आहात, माझी मागणी जळलेल्या ऊसाचं पंचनाम्याचं आहे, मी भरकटणारा कार्यकर्ता नाही, तुम्ही याच्याबद्दल बोला मी म्हणतोय। तर मामा म्हणतात की, मी म्हटलं मामाला, मामा तुम्ही सिंचन भवनला आमच्या सगळ्या 1100-1200 लोक होते सिंचन भवनला, ते तुम्ही स्वतः म्हणला की बाबा जळलेल्या ऊसाचं पंचनामे आम्ही करूया, आणि तुम्ही आता म्हणताय की जनता दरबारामध्ये राग मनामध्ये घेऊन की मी असं म्हणलोच नाही, मी पंचनामेच, अहो आमच्या या ऊसाचं पंचनामा करणार कोण? मग आज कृषी मंत्र्यांची जबाबदारी आहे की जळलेल्या ऊसाचं पंचनामा करायचं, आणि ती तुम्ही जर जबाबदारी सोडणार असाल तर आमचा कृषी मंत्री तालुक्यात असून आमचा उपयोग काय? नक्की साधारणतः तुम्ही आता पंचनामा करण्यासाठी एकरी किती मागणी केली होती? एकरी 50,000ची मागणी आपल्या उपोषणामध्ये केली होती। साहेब, हा ऊस लावायचं म्हटलं तर 10,000चं बिन लागतं, 3,500ची नांगरट लागते, कल्टिवेटर आणि रोटावेटर आणि सऱ्या काढणं म्हटलं त्याला 5,000 रुपये लागतात। एकरी ह्याला 30,000 रुपये लागतोय साहेब, आणि जे लावायला माणसं 10,000 रुपये घेतात, आणि खत हे घालायचं म्हणलं 50,000 रुपये। आम्ही एवढंच मागतोय हो। आमच्या हे बघा ना साहेब, पीक हे कसं या, ह्या काय येणार आहे आता, हे तुम्ही बघू शकता। आमच्या शेतकऱ्याचा हाल झाले साहेब, आणि आमचा एवढा तालुक्याचा कृषी मंत्री असून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष त्यांचं आहे। नक्कीच, मग आता तुम्हाला यावर आता नेमकं काय म्हणायचंय, मामांना नेमकं काय सांगणे तुमचं आजच्या ह्या माध्यमातून देखील, तुमच्या आता काय मागणी करणार तुम्ही मामांना? आता मामांना आमची मागणी एकच आहे, मामा, आम्हाला राजकारण कळत नाही, आमच्या शेतकऱ्याला फक्त आमच्या जळलेल्या ऊसाचं पंचनामा करायची जबाबदारी तुमची आहे, ती जबाबदारी तुम्ही फेटाळू नका। आज कृषी मंत्री म्हणून तुमचं महाराष्ट्रामध्ये नाव होतंय, आमच्या इंदापूर तालुक्यावरती का अन्याय तुम्ही करताय? नक्कीच, खरं तर हे होते जो एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जो व्हायरल होत होता कृषी मंत्र्यांचा, त्यामध्ये जे संभाषण केलेले कृषी मंत्र्यांनी, ज्या शेतकऱ्यासोबत जे संभाषण झालं होतं, ते शेतकरी आज आपल्यासोबत जुळून होते। भगवान खरतोडे हे कळसचे शेतकरी, निरगुड्याचे शेतकरी आहेत। त्यांनी देखील उपोषण केलं होतं। त्या उपोषणाच्या माध्यमातून देखील त्यांची जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जी केलं एक मागणी मंजूर देखील झाली जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून। तर दुसरी मागणी शेतीला, या ठिकाणी जळीत झालेल्या शेतीला देखील, ऊसाच्या शेतीला असेल किंवा इतर देखील जळीत शेती असेल, त्याला देखील एकरी 50,000 रुपयाची देखील या ठिकाणी मदत मिळावी, अशा प्रकारची या ठिकाणी मागणी करत असताना देखील हा संपूर्ण प्रकार घडला। आणि ह्या प्रकाराचा एक व्हिडिओ देखील मात्र सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। सुंदर कुसाळकर, LS मराठी, इंदापूर।